चला वेलकम बॅक. पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण आपला धडा कंटिन्यू करूयात. आपला भाग 2 किंवा पार्ट 2 म्हणूया. आदित्य बोल, काय झालं आदित्य? आवाज येतो माझा सगळ्यांना? ठीक आहे. चला, काही डाऊट असेल प्लीज टाईप ह्याच्यामध्ये पाठवा चॅटमध्ये, म्हणजे डिस्टर्ब होणार नाही. चॅटमध्ये ऑप्शन असेल तिथं, चॅटचा ऑप्शन आहे इथे, तुम्हाला बघा त्यात सांगा सर मला आवाज येतो नाही येते किंवा काय, तुम्हाला कळेल. ओके चला आदित्य, हात खाली कर बाळा. चला, आता तुम्हाला शिकायचं आहे की अणुऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र. मगाशी आपण बघितली औष्णिक ऊर्जा, आता बघितलं अणुऊर्जा. आता यामध्ये अणुऊर्जा फरक काय पडला सांगा मला, फरक कुठे पडतो ते आपल्याला कळेल बघा या ठिकाणी. की अणुऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्रामध्ये सुद्धा जनरेटर फिरवण्यासाठी वाफेवर चालणारे टर्बाईनच वापरले जाते. मात्र इथे तुम्ही युरेनियम किंवा प्लुटोनियम यांसारख्या अणुकेंद्रकाच्या विखंडनातून फिशन निर्माण झालेल्या उष्णता ऊर्जेचा उपयोग केला जातो. पाण्यापासून उच्च तापमानाची व दाबाची वाफ निर्माण करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. या वाफेच्या शक्तीने टर्बाईन फिरतं, त्यामुळे जनरेटर फिरतून काय होते, विद्युत निर्मिती होते. अणुविद्युत केंद्रातील रचना तुम्हाला खालीलप्रमाणे दाखवलेली आहे बघा. फरक कुठे पडला तर जो काय आपला सोर्स होता किंवा आपण त्याला स्त्रोत म्हणूया, इथे अणु विभंजनासाठी एक अणुभट्टी असते, बरोबर. त्या अणुभट्टीमध्ये कोणतं इंधन वापरतात, युरेनियम किंवा प्लुटोनियम वापरतात. तर त्याच्यापासून काय होतं, त्या अणुचं विभंजन होतं, न्यूक्लिअर फिशन रिएक्शन होते. कोणती रिएक्शन होते, विखंडन होतं, फिशन रिएक्शन होते. आवाज बंद ठेवायचा आहे. आणि पाण्याची काय होते, वाफ होते. पाण्याची वाफ होते, त्या वाफेवरून काय होतं, टर्बाईन फिरतात, टर्बाईन वरून जनरेटर फिरतात, जनरेटरवरून तुम्हाला काय मिळते, फिरल्यामुळे तुम्हाला काय मिळते, कोणती ऊर्जा मिळते या ठिकाणी, विद्युत ऊर्जा या ठिकाणी मिळते. आता इथे सुद्धा काय होतं, ती पाणी जे आहे ना, पाणी बघा, ते पाणी सुद्धा या ठिकाणी परत रिसायकल केलं जातं, वापरलं जातं. म्हणजे पाण्याच्या वाफेचं काय होतं, पुन्हा पाण्यामध्ये रूपांतर केलं जातं. म्हणजे मगासारखी सेम सिस्टम आहे, फक्त हे बदललंय. बरोबर. मगासारखी सिस्टम आहे, तुम्हाला फक्त काय बदललेलं आहे तर स्त्रोत बदललेला आहे. म्हणजे अजूनही फरक आहे त्याच्यामध्ये बघा. सॉरी. जरा. So power plant based nuclear energy, right? Power plant based nuclear energy. So we are using nuclear reactor for nuclear fission reaction. A fuel is uranium or plutonium. Uranium or plutonium कोणती reaction होते? Fission reaction होते. This reaction is used to convert. System is used to convert water into steam. Steam generate होते पाण्यापासून from water. It is used to steam turbine. Sorry, it is used to rotate turbine. This steam is used to rotate turbine and it is used to generate electricity. Okay, मध्ये बघा. Steam turbines rotate. They also rotate generator and you get finally energy. इथे सुद्धा ते वाफ असते, steam. This steam is then converted back into water. इथे पण ती कूल करून पाठवली जाते. गेटिंग? समजतंय का? याचा पण तुम्हाला आराखडा पुढे दिलेला आहे बघा, तो पण बघूया आपण कसा आहे बघा. हम्म. आता इथे काय होतं बघा, इथे जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया कशी होते बघा. इथे सुद्धा टप्प्याटप्प्यात असतात. टप्प्याटप्प्यानेच त्याचं रूपांतर होतं. अणूमध्ये जी ऊर्जा असते त्या अणूच्या ऊर्जेचं रूपांतर होतं औष्णिक ऊर्जेमध्ये. औष्णिक ऊर्जेचं रूपांतर होतं वाफेच्या गतीमध्ये, वाफेतील गतीच्या ऊर्जेत होतं रूपांतर टर्बाईन मधली गतीज ऊर्जा, आणि शेवटी तुम्हाला काय मिळते, विद्युत ऊर्जा मिळते. ऊर्जा अक्षरेचा नियम, हो नियम प्रत्येक ठिकाणी आपल्याला वापरावा लागतो, प्रत्येक ठिकाणी त्याचा संबंध आपल्याला येते बघा. समजतंय? न्यूक्लियर एनर्जी इज कन्वर्टेड इंटू थर्मल एनर्जी. दिस इज अगेन कन्वर्टेड इंटू कायनेटिक एनर्जी इन स्टीम. देन दिस कायनेटिक एनर्जी इन स्टीम कुठे ट्रान्सफर होते, कायनेटिक एनर्जी टर्बाईन, अँड फायनली यू गेट द इलेक्ट्रिकल एनर्जी. काय मिळते तुम्हाला, फायनली यू गेट द इलेक्ट्रिकल एनर्जी. आता पुढे बघा काय दिलंय. यामध्ये आपण काय वापरतो, ही फ्युजन रिएक्शन तुम्हाला माहित असेल तरी सुद्धा सांगतो बघा. युरेनियम 235 या अणूवर न्यूट्रॉनचा मारा केला जातो आणि त्याचं रूपांतर होतं युरेनियम 236 मध्ये. हे समस्थानिक आहे. युरेनियम 236 अत्यंत अस्थिर असल्यामुळे काय होतं, त्याचं रूपांतर होतं बेरियम आणि क्रिप्टॉन याच्या विखंडनात होतं. त्याचबरोबर 3 न्यूट्रॉन तयार होतात. काय तयार होतात, 3 न्यूट्रॉन. आणि 200 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट, पुस्तकात लक्ष द्यायचं, आपल्या स्क्रीनवर लक्ष द्यायचं, आवाज म्यूट करायचा. 200 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट इतकी अणुऊर्जा तयार होते, सॉरी इतकी ऊर्जा बाहेर पडते. आता या अभिक्रियेत निर्माण झालेले 3 न्यूट्रॉन अशा प्रकारे अणू 3 अधिक युरेनियम 235 चे विखंडन करून ऊर्जा मुक्त करतात. या प्रक्रियेत सुद्धा जे न्यूट्रॉन तयार होतात ते पुढे पुढे त्याचे विखंडन करत जातात. ही साखळी आहे, चेन रिएक्शन असते. हे काय असते, चेन रिएक्शन तुम्हाला पाहायला मिळते.
अशा प्रकारे तुम्हाला दाखवली बघा ही साखळी. आणि परीक्षेला विचारता सुद्धा हा प्रश्न. मला वाटतं गेल्या वर्षी नाही, त्याच्या आदल्या वर्षी हा प्रश्न विचारलेला, ही आकृती दाखवून रिकाम्या जागा सांगितल्या होत्या किंवा त्या आकृतीची माहिती विचारली होती. बघा हे जो तुम्हाला इथे बघा, इकडे नीट इथे बघा, 235 च हे युरेनियम आहे, त्याच्यावर न्यूट्रॉनचा मारा केलेला आहे. काय झालं, 236 युरेनियम 236 तयार झालं हे. आता हे अस्थिर आहे, त्याचं रूपांतर होतं बेरियम, त्यानंतर क्रिप्टॉन, बरोबर. त्याचबरोबर 3 न्यूट्रॉन तयार होतात, 1, 2 आणि 3. आणि काय मिळते तुम्हाला, एनर्जी मिळते, उष्णता मिळते 200 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. आता हे जे 3 न्यूट्रॉन आहेत ना बघा, हा पहिला न्यूट्रॉन, हा दुसरा न्यूट्रॉन, हा तिसरा न्यूट्रॉन, हा सेम पुढे जातो, बरोबर. तो पुन्हा न्यूट्रॉन काय करतो, तो आणखी युरेनियमच्या केंद्रकावर जाऊन आदळतो. या ठिकाणी बघा दाखवलं 3. 3 पासून तुम्हाला परत एनर्जी वाढते, इथे 200 200 200, बरोबर. 600 इलेक्ट्रॉन एनर्जी वीज मिळते, बरोबर. त्याचबरोबर 9, म्हणजे इथे 3 न्यूट्रॉन मिळणार, 3 न्यूट्रॉन मिळणार, 3 न्यूट्रॉन, म्हणजे 9 न्यूट्रॉन मिळाले. सुरुवात आपण एकापासून केली, एकाची बघा, एक होता, एकाचे 3 झाले, 3चे किती झाले, 9 झाले. परत 9 पासून किती तयार होणार, 27 तयार होणार, 27 पासून किती तयार होणार, 81 तयार होणार. 3 ने गुणत जायचे, अशा प्रकारे वाढत जाणार. पण याच्यासोबत वाढते काय, काय वाढत चाललं, याच्यासोबत एनर्जी, ऊर्जा सुद्धा वाढत चाललेली आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. ही एक साखळी आहे. हा तक्ता तुम्ही पूर्ण करा, पाठवून द्या, तुम्हाला नेटवर मिळून जाईल हा तक्ता, बरोबर. परत रिपीट करतो बघा. येस. when neutron is bombarded on atom of uranium 235, it absorbs the neutron and converts into its isotope uranium 236. Uranium 236, being extremely unstable, converts into atoms of barium and krypton through a process of fission, releasing 3 neutrons and 200 mega electron volt energy. The 3 neutrons generated in this process cause fission of 3 other uranium 235 atoms, releasing more energy. System चालूच राहते बघा. दिस इज कंटिन्युअस प्रोसेस बघा, इट इज कंटिन्युअस प्रोसेस आहे, म्हणून याला म्हणतात से दिस वन. आणि ही एनर्जीज आपण वापरतो बघा. दिस इज न्यूक्लियर फिशन रिएक्शन. न्यूक्लियर फिशन याचं होतं कशाचं, here is a neutron, it is bombarded into here uranium 235 hai, you get uranium 236. Then uranium 236 being extremely unstable, it is converted to barium 141, krypton 92, 3 more neutrons, and you get finally energy of 200 mega electron volt. मग त्याचा काय होता, मी तुम्हाला सांगितलं मागाशी, वन वन वनचं 3 न्यूट्रॉन्स मिळतात, 3 न्यूट्रॉन्स. देन 3 पासून 9, 9 पासून 27, 27 टू 81, दिस गोज ऑन कंटिन्युअसली. हे कंटिन्युअसली चालू असतं, ही रिएक्शन, चेन रिएक्शन येते. हे तुम्ही पाठवा मला, कुठे कुठे, कुडनकुलम मध्ये आहे, तारापूर महाराष्ट्रामध्ये आहे, रावत भट्टा कुठे आहे, राजस्थान आणि कळगाव कुठे बघा, ते सगळं पाठवून द्या माझ्याकडे. उत्तर तुम्ही शोधून, सोपी आहे, तुम्ही उत्तर पाठवू शकता. पुढे बघा. ही तुम्हाला दिलेली आहे, या प्रकारची तुमचा काय आहे, आराखडा आहे या प्रकारचा. ही अणुभट्टी एकदम म्हणतात ना, खूप सेफ अशा प्रकारची अणुभट्टी बांधलेली असते. या ठिकाणी नियंत्रक काड्या असतात, त्या काड्या कॅडमियमच्या असतात. त्या कशाच्या असतात, कॅडमियमच्या. कारण ही जी काही चेन रिएक्शन चालू आहे, त्याला कुठेतरी थांबवणं पण गरजेचं असतं, नाही तर कंटिन्यू कुठेतरी ते स्फोट पण होण्याची शक्यता असते. थांबवता नियंत्रण करणं गरजेचं असतं. ही अणुभट्टी छोटी म्हणजे दाखवली या ठिकाणी. ओके, चला ठीक आहे. तर तुम्हाला अशा प्रकारे हा एक आराखडा पाहिलेला आहे. हे टर्बाईन्स आहेत. पाण्याची वाफ बघा, इथून पाण्याची वाफ इकडे जाते, टर्बाईन फिरवले जातात, टर्बाईन फिरून या ठिकाणी जनरेटर आहे, ऊर्जा मिळते. हे पाणी पुन्हा काय केलं जातं, कुलिंग टॉवर कडे पाठवलं जातं, आणि काही जे थोडंसं गरम पाणी पुन्हा या ठिकाणी अशा प्रकारे पाणी फिरवलं जातं बघा, दिसतं तुम्हाला. ओके, याला आराखडा म्हणतात. हा पण कधी कधी परीक्षेला विचारू शकतात. चलो, सो इन दिस वे देर इज अ डायग्राम, स्कीमॅटिक डायग्राम आहे. कंट्रोल पॉट्स, कॅडमियमच्या काड्या असतात त्या कंट्रोल पॉट्स. न्यूक्लिअर रिएक्टर इज हिअर. वॉटर, हा बघा वॉटरचा फ्लो असा असतो. इथे वॉटर काय होते, इथे वॉटर ऑलरेडी कन्वर्ट होते स्टीम मध्ये, स्टीम इकडे जाते, इट रोटेट्स टर्बाईन, टर्बाईन जनरेटर रोटेट करतात, यू गेट द एनर्जी. अगेन दिस वॉटर इज अगेन कूल, हे कूलिंग टॉवर, इट इज कूल्ड अँड अगेन इट इज काय म्हणतात त्याला, रोटेट होत जाते. काय झालं अक्षत, बोल अक्षत. ओके, अगेन रिपीटिंग ऑन द डिमांड ऑफ अक्षत. बघा, न्यूक्लियर रिएक्टर इज वेअर इज न्यूक्लियर रिएक्टर, इथे न्यूक्लियर रिएक्टर आहे, बरोबर.
या न्यूक्लिअर रिएक्टर मध्ये कोणती प्रोसेस होते? न्यूक्लिअर फिशन. कोणती प्रोसेस होते? न्यूक्लिअर फिशन. मगाशी बघितली आपण न्यूक्लिअर फिशन. जी कोणती प्रोसेस तुम्हाला वर दाखवली ना ती, दिस वन आहे बघा, इथे आहे बघा ती प्रोसेस इथे होते. नाव व्हॉट हॅपन्स, हे कॅडमियमची कंट्रोल पॉड्स आहेत. कॅडमियमच्या हे असतात, त्या तारा असतात, कंट्रोल पॉड्स आहेत टू कंट्रोल द रिएक्शन. एनर्जी जी मिळते ना, दिस एनर्जी इज यूज, ती एनर्जी कशासाठी वापरतात? या ठिकाणी जे पाणी आलं ना इथपर्यंत पाणी, त्या पाण्याची वाफ होते इथे. ओके, हिअर इट इज द वॉटर इज कन्वर्टेड इंटू स्टीम. ही स्टीम पुढे जाते, ही स्टीम पुढे जाऊन हिअर द टर्बाइन्स आर रोटेटेड. इथे टर्बाइन रोटेट होतात. बिकॉज ऑफ द टर्बाइन रोटेशन जनरेटर इज ऑल्सो रोटेटेड आणि यू गेट द एनर्जी. कोणती मिळते? इलेक्ट्रिक एनर्जी. राईट. आता ही जी वाफ आहे ना, ही वाफ इकडे जाते, थंड करायला पाठवली जाते बघा, इथे कूलिंग पॉवर मध्ये पाठवली जाते. इट इज सेंट हिअर. आणि थोडंसं वॉर्म वॉटर पुन्हा या दिशेने इथून परत या ठिकाणी आपण पाठवतो. राईट, गेटिंग ना. सो परत वॉटरचं काय होतं? सर्क्युलेशन या ठिकाणी होत असतं. समज लक्षात? सोपं आहे ते, एवढं काही असं कठीण नाहीये. चला पुढे. आता बघा, याच्या सुद्धा काही समस्या आहेत, यामध्ये सुद्धा काही समस्या आहेत. कोणकोणत्या समस्या आणि काय तोटे फायदे असतात बघा. अणुऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती केंद्रात कोळशासारखे खनिज इंधन वापरले जात नाही. त्यामुळे वायू प्रदूषण सारख्या समस्या उद्भवतात का? नाही, हा एक फायदा आहे. शिवाय पुरेसे अणुइंधन उपलब्ध असल्यास अणुविद्युत ऊर्जा चांगला एक स्रोत होऊ शकतो. परंतु अणुविद्युत ऊर्जा निर्मिती करण्यामध्ये सुद्धा काही अडचणी आहेत. काय काही सुद्धा अडचणी आहेत. कोणकोणती अडचण आहे? पहिलं, अणुऊर्जा निर्मिती बघा. पहिलं काय आहे तुम्हाला, तर अणुऊर्जा निर्मिती केंद्रात आण्विक इंधनाचे अणुविखंडन झाल्यानंतर तयार होणाऱ्या पदार्थातून सुद्धा धोकादायक अशी आण्विक प्रारणे बाहेर पडतात. अशा पदार्थांची आण्विक कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची हा प्रश्न शास्त्रज्ञांना आहे. त्याचबरोबर अणुऊर्जा निर्मिती केंद्रात अपघात घडल्यास त्यातून बाहेर पडणाऱ्या आण्विक प्रारणांमुळे प्रचंड जीवितहानी होऊ शकते. आणि तुम्हाला माहित असेल अणुबॉम्ब सुद्धा असतो, त्याची सुद्धा अशा प्रकारे काय असते, एक प्रोसेस सुद्धा असते किंवा त्याचा असा एक तोटा सुद्धा होतो. अणुबॉम्ब तुम्हाला माहित आहे की अमेरिकेने हिरोशिमा नागासाकी जपानच्या या दोन शहरावर अणुबॉम्ब टाकले होते 6 ऑगस्ट 1942 आणि 9 ऑगस्ट 1942 1942, राईट. आणि तो त्या ठिकाणी सेकंड वर्ल्ड वॉर होतं, दुसरं महायुद्ध थांबलं होतं. न्यूक्लियर पॉवर प्लांट डज नॉट यूज fossil fuel like coal. Therefore, problems like air pollution do not arise. Also, if sufficient nuclear fuel is available, this can be a good source of electrical energy. However, there are few problems associated with the nuclear power generation. काही प्रॉब्लेम सुद्धा असतात. कोणते प्रॉब्लेम बघा. The products after fission of nuclear fuel are also radioactive and emit harmful radiations. Products are also called as nuclear waste. How to dispose the nuclear waste safely is a big challenge before the scientists. An accident in nuclear power plant can be very fatal, खूप dangerous. So this is because the accident may result in release of very harmful radiations. खूप harmful radiation या ठिकाणी तयार होत असतात, राईट. आता तुम्हाला पुढे दिलेला आहे तुम्हाला नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित, बरोबर. 2 मिनिटं, एक सेकंड. ओके, आज तर नाही वाटत मला, पण उद्या नक्कीच आपला चॅप्टर उद्या शक्यता आहे उद्या संपण्याची. बघू कसं होते, मला वाटत नाही उद्या पण आहे की नाही, कारण आपण 2:40-40चे 4 सेशन घेतले तर माझ्या मते संपून जाण्याची शक्यता आहे. राईट, ठीक आहे. 2 मिनिटं. चला पुढे जाऊया आपण. आता हे झाल्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे नैसर्गिक वायूचा अभ्यास करायचा आहे. नैसर्गिक वायूवर आधारित ऊर्जा केंद्र, विद्युत केंद्र. यामध्ये आपण नैसर्गिक वायूच्या ज्वलनाने निर्माण होणाऱ्या उच्च तापमान व दाबाच्या वायूने फिरणारे टर्बाइन वापरले जाते. नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित जो काही रचना आहे ती आपल्याला दाखवली बघा प्रमाणे. आता सगळ्यांचा जर हा पार्ट जर बघितला, हा पार्ट ऑलमोस्ट सगळ्यांचा सेम आहे. इथे फक्त बदल. आता उच्च दाबाच्या हवेसाठी कंप्रेसर लागतं. त्यामध्ये एक ज्वलन कप्पा असतो. त्या ज्वलन कप्पामध्ये नैसर्गिक वायू असतो. आता वायू असल्यामुळे तुम्हाला पाण्याची गरज नाही इथे, लक्षात घ्या. वायू असल्यामुळे तुम्हाला पाण्याची गरज आहे का? नाही, बरोबर. तर या वायूतून काय होतं, वायूवर चालणारे टर्बाइन असतात. ते टर्बाइन फिरतात, जनरेटर फिरतात आणि तुम्हाला काय मिळते या ठिकाणी? विद्युत ऊर्जा मिळत असते. काय मी तुम्हाला? विद्युत ऊर्जा मिळत असते. परत रिपीट करतो बघा. सॉरी. येस. So this is a power generation plants based on the energy of natural gas. So you are using the energy of natural gas. कोणती energy use करतो आपण? Natural gas, right? So we are already using gas. त्यामुळे पाण्याची गरज इथे नाहीये. Compressor, there is a unit मध्ये there is a compressor for pressurized air. This is combustion chamber.
Then this is natural gas. Okay, natural gas इथून provide होतो. And turbines are rotated. After that, generator is rotated, and finally you get the electric energy. You get the electric energy. समजतं इथपर्यंत इलेक्ट्रिक एनर्जी. बघा इथे वॉटरचा यूज नाहीये. आता यामध्ये काय होतं बघा. एक मिनिट हा. तर यामध्ये नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत संचामध्ये मुख्यतः 3 भाग असतात जे आपण पाहिले. कंप्रेसरच्या सहाय्याने काय होतं, ज्वलन कप्प्यामध्ये उच्च दाबाची हवा सोडली जाते. तिथे नैसर्गिक वायू हा व हवा एकत्र येऊन त्याचे ज्वलन केले जाते. या कप्प्यातून आलेला बघा या कप्प्यातून आलेला आणि उच्च दाबाचा आणि तापमानाचा वायू टर्बाईनची पाती फिरवतो. टर्बाईनला जोडलेले जनित्र फिरून विद्युत निर्मिती होते. नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती. तुम्हाला कोणकोणते ऊर्जेचे टप्पे आहेत बघा, ऊर्जेचे टप्पे. आता नैसर्गिक वायू म्हटलं तर कोणती ऊर्जा येणार? रासायनिक ऊर्जा. त्याचं रूपांतर कशामध्ये होणार? गतिज ऊर्जेमध्ये होणार. बरोबर. या गतिज ऊर्जेचं रूपांतर टर्बाईन फिरवण्यासाठी गतिज ऊर्जा. आणि शेवटी तुम्हाला काय मिळणार? विद्युत ऊर्जा. बरोबर. काय मिळेल तुम्हाला? विद्युत ऊर्जा मिळणार. बरोबर की नाही? चला लक्ष द्या. मला माहित तुम्ही बोर झालात. डोंट वरी. एवढंच घेऊन आपण थोडंसं थांबूया इथे आणि मग आपण विषय चेंज करूया. सो there are three main sections of this type. पहिलं, pressurized air is introduced into the combustion chamber using a compressor. In the combustion chamber, the natural gas burns in pressure presence of air. The gas at very high temperature and pressure generated in this chamber turns the turbine. Turbine क्या होता? ते turn फिरतात. The turbine then drives the generator to produce energy. Okay, step by step करतो बघा. So chemical energy in the gas is converted into kinetic energy. Right, this kinetic energy is transported to the transported in turbine, and finally we get the electric energy. Finally तुम्हाला काय मिळते? इलेक्ट्रिक एनर्जी मिळते. गेटिंग? आता हे बघा, हे तुम्हाला चक्र दिसतं या ठिकाणचं. बघा दिसतं तुम्हाला. प्रत्येकाचा जर आराखडा बघितला तर थोडा थोडा वेगळा आहे, परंतु खूप असं काही वेगळं नाहीये. थोडंसं याच्यामध्ये फरक तुम्हाला पाहायला मिळेल. तर हे कोळशावर चालणाऱ्या विद्युत निर्मिती संचापेक्षा नैसर्गिक वायूवर चालणाऱ्या संचाची कार्यक्षमता कशी असते? अधिक असते. लक्षात घ्या, कशी असते? अधिक असते. याशिवाय नैसर्गिक वायूमध्ये सल्फर नसतं, त्यामुळे ज्वलनाचं प्रदूषण सुद्धा कमी होतं. नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मितीचा आराखडा असा आहे. इथे इंधन असतं, ते ज्वलनक्षम असतं. ज्वलन कक्ष असतो, त्यामध्ये हवा आणि इंधन जाळलं जातं. त्यानंतर बघा इथे थांबा, चेंज करतो मी इथे. हा हे बघा, हे इंधन ज्वलन कक्ष या ठिकाणी असतो. त्यानंतर ते या ठिकाणी गॅस टर्बाईन मध्ये आणलं जातं. इथे कंप्रेसर ऑलरेडी तुम्हाला दिसतोय. अशा प्रकारे ते पुढे घेऊन जातात. जनित्र फिरतं या ठिकाणी. जनित्र फिरून तुम्हाला काय मिळते? ऊर्जा निर्मिती. आणि या ठिकाणी बाहेर पडणारे उष्ण वायू, या ठिकाणी बाहेर पडणारे काय? उष्ण वायू आहेत बघा, दिसतात तुम्हाला. ठीक आहे, चला. सी हियर. Fuel, combustion chamber, emission of hot gases, and generation of electricity. समजतंय? सो दिस गॅस टर्बाईन आहे इथे. इथे कंबशन, गॅसेसचं कंबशन आणि इथे फ्युअल आहे. सो गॅसेसचं कंबशन, कंबशन म्हणजे जळणे. लक्षात घ्या, कंबशन मीन्स व्हॉट? बर्निंग. कंबशन मीन्स बर्निंग. नाव तर अशाकडे कुठे कुठे आपल्याकडे आहे बघा. तर समरलकोटा आंध्र प्रदेश, अंजनवेल आहे महाराष्ट्रात, भवाना दिल्ली आणि कोंडापल्ली आंध्र या ठिकाणी त्याची हे काही प्रकल्प आहेत आणि त्याची क्षमता पण दिलेली आहे. बरोबर, याची क्षमता दिलेली आहे. 2 मिनिटं. कुठे गेलो आपण? Yes, so where we are? Yes, Samaralkota, Andhra Pradesh, अंजनवेल महाराष्ट्र, भवाना दिल्ली, कोंडापल्ली आंध्र प्रदेश. या ठिकाणी हे फ्यूज आहेत. काही सम नॅचरल गॅसेस आहेत. सम नॅचरल गॅस बेस्ड पॉवर प्लांट्स आपल्याकडे आहेत ते. बरोबर. आता फायनली आपला एवढा पॅराग्राफ वाचून आपण आपला सेशन थांबवतोय आणि मग तुमचा मॅथ्सचं रिव्हिजन स्टार्ट करतोय. त्यामुळे तुम्हाला इथे लक्ष द्यायचं आहे स्क्रीनकडे सगळ्यांनी. जास्त काही कठीण असं नाही. विद्युत निर्मिती प्रक्रिया आणि पर्यावरण. आता काय होतं बघा, कोळसा, नैसर्गिक वायू यांसारखी खनिज इंधने किंवा युरेनियम अथवा प्लुटोनियम सारखी आण्विक इंधने वापरून केलेली विद्युत निर्मिती ही पर्यावरण स्नेही आहे का? नाही. लक्षात घ्या, पर्यावरण स्नेही नाही. म्हणजेच या ऊर्जा स्रोतांचा वापर करून निर्मिती केल्यास त्या वापरामुळे पर्यावरण दूषित परिणाम होऊ शकतात. काय होतात? दूषित परिणाम होऊ शकतात. सी the energy generation based on fossil fuels like coal, natural gas, and nuclear fuels like uranium and plutonium are not environment friendly. They are not environment friendly. So it means that if electrical energy is generated using these fuels,
सो काय होतं एन्व्हायरमेंटमध्ये देअर इट कॅन लीड टू एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन. एन्व्हायरमेंटल काय होतं डिग्रेडेशन होतं. कसं होतं बघा. फर्स्ट काय होतं कोळसा. कोळसा, नैसर्गिक वायू यांसारखी खनिजे यांसारखी खनिज तेलाच्या खनिज इंधनाच्या ज्वलनातून निर्माण काही घटक वायूंची कणांची निर्मिती होऊन हवेत ते मिसळतात. हे मागाशी पाहिलं आपण तेच रिपिटेशन आहे. त्यामुळे हवा प्रदूषित होते. आपण पाहिलेच आहे. इंधनाच्या अपूर्ण ज्वलनातून कार्बन मोनॉक्साईड तयार होतो. त्याचा आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होत असतो. कार्बन डायऑक्साईड पेक्षा कार्बन मोनॉक्साईड कसं आहे तर थोडा डेंजर आहे बघा. इंधनाच्या ज्वलनातून निर्माण होणाऱ्या कार्बन डायऑक्साईडचे वातावरण प्रमाण वाढल्यास त्याचे पर्यावरणावर दुष्परिणाम होतात. जागतिक तापमान वाढ त्याचे उदाहरण आहे. पेट्रोल, डिझेल, कोळसा यांच्या ज्वलनातून निर्माण होणाऱ्या नायट्रोजन डायऑक्साईडमुळे आम्ल वर्षा होते. त्याला आपण ऍसिड रेन म्हणतो. पाऊस, आम्ल पाऊस, ऍसिडचा पाऊस, जीवाश्म इंधनाच्या अपूर्ण ज्वलनातून निर्माण होणाऱ्या धुरातील कण त्याला सूट पार्टिकल्स म्हणतात. ते हवेचे प्रदूषण करतात. त्यामुळे दमा वगैरे असतो ना, श्वसनाचे प्रकार विकार होत असतात. अगदी कोरोना सुद्धा त्या श्वसनासाठीच ओळखला. तुम्हाला माहिती कोरोना. So what are the degradations and what are the effects? See, we have seen the burning of fossil fuels like coal and natural gas lead to emission of certain gases and soot particles. This result in air pollution. Incomplete combustion of fuels lead to formation of carbon monoxide. It adversely affects our health. Increase in percentage of carbon dioxide in the air due to burning of fuels affects environment severely. The phenomena of global warming is an example of this. Nitrogen dioxide generated due to the burning of fuels like coal, diesel, petrol lead to problems like acid rain. Acid rain वगैरे होते. Nitrogen soot particles also generated due to incomplete burning of fossil fuel cause air pollution. It can lead to generation. It can lead to problems related to the respiratory system like asthma. बघा हा जो शब्द आहे ना त्याला इंग्लिशमध्ये बघा नीट लक्ष द्या. या शब्दाला इंग्लिशमध्ये ॲझमा म्हणतात आणि मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये त्याला अस्थमा म्हणतो आपण. बरोबर? थोडासा उच्चार तुम्हाला या ठिकाणी मी सांगितलाय. आणखी शेवट अजून काय भाग होतो अजून काय होतं बघा इथे. नाव सॉरी. कोळसा, खनिज तेले म्हणजे पेट्रोल, डिझेल आणि नैसर्गिक वायू एलपीजी आहे, सीएनजी आहे, सारे जीवाश्म इंधने आहेत. तुम्हाला माहित आहे. ते तयार होण्यासाठी लाखो वर्ष लागतात. लाखो वर्ष. शिवाय भूगर्भातील त्यांचे साठे सुद्धा मर्यादित आहेत. त्यामुळे भविष्यात हे साठे संपणारच आहेत. असं म्हटलं जातं, की ज्या वेगाने आपण हे इंधनासाठी वापरतो, त्यापेक्षा वेगाने कोळशाचे जागतिक साठे येत्या 200 वर्षात तर नैसर्गिक वायूचं 200-300 वर्षात संपू शकतात. आणि अणुऊर्जा वापरातील आण्विक कचऱ्याच्या विल्हेवाटी समस्या, अपघात निर्माण संभाव्य होण्याची शक्यता यासारख्या धोक्यांची आपण चर्चा केलेली आहे. आता या सर्व जर बाबी लक्षात घेतल्या तर खनिज इंधनापासून आणि अणुऊर्जापासून मिळणारी ऊर्जा पर्यावरणास नाही असं म्हणता येईल. बरोबर की नाही? सी इट टूक बघा नीट लक्ष द्या. इट टूक मिलियन्स ऑफ इयर्स लाखो वर्ष लागतात फॉर द फॉर्मेशन ऑफ फॉसिल फ्युअल्स लाईक कोल, crude oil, natural gases like LPG, CNG also. Also, the reserves of these fuels are limited. They are going to deplete in future. It is said that the current speed विथ द करंट स्पीड आपण ज्याप्रमाणे आता वापरतोय त्या करंट स्पीडने जर आपण गेलो तर कोळसा 200 वर्षात संपून जाईल आणि जो नॅचरल गॅस आहे तो 200-300 वर्षात संपून जाईल. आता तुम्ही म्हणाल की सर आम्ही तोपर्यंत जगणार नाही. परंतु तुम्ही जगणार नाही पण तुमची पुढच्या पिढी जी आहे ती सुद्धा नीट जगली पाहिजे ना. तर तुम्ही सगळं संपवलं तर कसं व्हायचं? आपण सगळं संपवलं तर पुढच्या पिढीला काय मिळणार? ठेंगा. So we have also discussed about problems in use of nuclear energy like disposal of nuclear waste and possibility of disaster due to current accident in nuclear plants. So considering all these points, it can be said that the energy generation from fossil fuels and nuclear energy are not environment friendly. They are not environment friendly. आहेत का environment friendly ते नाही. मग environment friendly म्हणजे काय? बघा व्हॉट इज एन्व्हायरमेंट फ्रेंडली. आता एन्व्हायरमेंट फ्रेंडली म्हणजे काय तर तुम्हाला इथे दिले बघा. या ठिकाणी दिले. वाचा. काय काय आहे तुम्हाला हे तुम्हाला माहीतच आहे ऑलरेडी. जलविद्युत आहे किंवा तुमचं पवन ऊर्जा आहे, सौर ऊर्जा आहे, जैविक इंधनाचा ऊर्जा आहे वगैरे, वगैरे, वगैरे.